मी डॉक्टर दिलीप कुमार ओरणकर, ओरण वेलनेस सेंटर ओरण इथून बोलतोय. आज आपण होमिओपॅथीची नवीन सिरियल चालू करत आहोत. जे करून होमिओपॅथीच्या मेडिसिनची, मदर टिंचरची, पोटेन्शियची आणि त्याची पारंपरिक पॅथीमध्ये केलेला उपयोग याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आज एक महत्त्वाची वनस्पती आहे जे आयुर्वेदामध्ये यूज केली जाते आणि होमिओपॅथिकमध्ये त्याचं मदर टिंचर म्हणून यूज केलं जातं. एक ओसेनिया बार्बरटा म्हणून आहे, ते तर एक SBL कंपनीचं मी दाखवत आहे मदर टिंचर. ते असं स्पेलिंग असतं, युसिनिया बार्बरटा. याला आपण मराठीमध्ये अमृतवेलीचा अर्क म्हणू शकतो आणि आयुर्वेदामध्ये किंवा मराठीमध्ये ह्याला म्हाताऱ्याची दाढी पण बोलतात. ते थोडंसं पिवळट, हिरवट, हे झाडावरचं परजीवी एक अलगी आहे, एक शेवाळ आहे किंवा फंगी आहे असं बोलू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा जो उपयोग आहे आयुर्वेदामध्ये, खोकला, सर्दी, सायनसस, कोंडमारा याच्यासाठी केला जातो. हे दिसायला सर्वसाधारण हे असं असतं. ठीक आहे. हे वेलीवर असं येतं. ठीक आहे. झाडावर असं येतं. हे सूक्ष्म परजीवी एक शेवाळच आहे. याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो. वेदनाशमन, संसर्गजन्याचा बाह्यलेप आहे आणि सर्दी, खाशी, जुकाम यावर त्याचा उपयोग सर्वसाधारण केला जातो. पण करण्याच्या अगोदर काही नियम आहेत. हा फंगी असल्यामुळं त्याची पॅथोजेनिक बॅक्टेरिया फ्री डिफंग करून यूज केला जातो. आता होमिओपॅथिकमध्ये हा मदर टिंचरमध्ये यूज केला जातो, 30 पोटेन्सीमध्ये यूज केला जातो, 200 पोटेन्सीमध्ये यूज केला जातो आणि 1M 10M लाईक दिस यूज केलं जातं अकॉर्डिंग टू द सिम्टम्स. होमिओपॅथिकमध्ये सिम्टम्सवर केलं जातं. परंतु जर टार्गेट केलं एखाद्या बिमारीला तर अपर रिस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे नाकातून आपल्या फुफ्सापर्यंत जाणारी जी नलिका आहे त्या ठिकाणी होणारे इन्फेक्शन असं आहे, सर्दी, खाशी, जुकाम आणि कंजेशनल पॅसेस, ह्याच्यासाठी तो मदर टिंचरमध्ये यूज करू शकता. किंवा 1 ml 2 ml पाण्याबरोबर ह्याचे 4-5 ड्रॉप टाकून तुम्ही ते निब्युलायझर सारखं पण ते यूज करू शकता ॲज अ निब्युलायझर. जर शिप्ला कंपनीचं डायलेटर यूज करण्याच्या ऐवजी त्याच्याऐवजी हे यूज करू शकता. ह्याच्यात तुम्ही जर आणखीन प्लांटा ओरिएंटा टाकलं तर आणखीन चांगलं असतं. पण बेसिकली आपण आता जे बोलत आहोत ते युसिनिया बार्बरटाबद्दल बोलत आहोत, तर ते पण सिंपल टाकून आपण याचा एक निब्युलायझर डोस देऊ शकतो फॉर द ॲस्थमॅटिक अटॅक, ब्रेथलेसनेसवर. ह्याच्यासाठी नेम वगैरे आहेत. आयुर्वेदिकमध्ये वगैरे जरी ह्याचा उपयोग करत असले तरी ह्यांना काही नेम आहेत. नेम म्हणजे काय की ह्याची तीव्रता, वजन आणि वय याच्यावर डोस किंवा त्याची जी जशी आपण किती द्यायचं पेशंटला त्याची मात्रा तय करतो. तसंच होमिओपॅथिकमध्ये पण पोटेन्सी तय केली जाते आणि मदर टिंचर. आणि हे वापरतो वेळेस जे काही सल्ला असतो मात्रा निश्चित करण्यासाठी, त्याचे संभाव्य दुष्परिणाम टाळण्यासाठी जे आरोग्य तज्ज्ञ आहेत आयुर्वेदातले, जे अमृत वेली म्हणून यूज करणारे आणि होमिओपॅथिकमध्ये जिला आपण त्याचं मदर टिंचर या युसिनिया बार्बरटा म्हणून यूज करणारे जे डॉक्टर्स आहेत होमिओपॅथिक, या एक्सपर्ट लोकांचा मार्गदर्शन किंवा सल्ला घेऊन याचा उपयोग करू शकता. याच्यानंतर प्रत्येक एक मेडिसिनचं चरित्र आणि मेडिसिनबद्दल आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक, आयुर्वेदिकमध्ये अर्क आणि होमिओपॅथिकमध्ये मदर टिंचर कसं यूज केलं जातं ह्याच्याबद्दल सविस्तर ब्लॉगमध्ये यूट्यूबवर डिस्कशन केलं जाईल. तुम्ही यावर कॉमेंट करा, प्रश्न विचारा. हे आणखीन कशासाठी अतिसूक्ष्म म्हणून यूज करू शकतो त्याबद्दल मी डिटेल आपल्याला याबद्दल सांगू शकतो. तर तुम्ही कॉमेंट करा, त्यावर मी तुम्हाला रिप्लाय अवश्य करेन. आणि प्रत्येक आठवड्याला एका वनस्पतीबद्दल आणि एका होमिओपॅथिक मदर टिंचरबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. एक सिरीज आहे ही, त्या सिरीजनुसार मी आपल्याला हे माहिती देत राहीन आणि याबद्दलचे आपले अभिप्राय